माझी मैत्रीण नांदेडवरून मुंबईला आलेली आहे. तिचं मुंबईमध्ये खूप खूप स्वागत. चलो 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 मुंबई फिरायला चालू आहे मी. मुंबई भारताचे प्रवेशद्वार ब्रिटिश सम्राट राजा जॉर्ज पंचम आणि महाराणी मेरीच्या भारत यात्रेच्या दरम्यान त्यांच्या स्वागतासाठी वास्तुकार जॉर्ज विटेटने आखलेल्या डिझाईनने गव्हर्नर सर जॉर्ज सिडेनहॅम क्लार्क द्वारा बनवला गेला होता. मुंबईपासून साधारण 10 किलोमीटरच्या अंतरावर अरबी समुद्राने घेरलेले अतिशय सुंदर असे एक नैसर्गिक बेट आहे. या बेटाला घारापुरी द्वीप किंवा एलिफंटा असे म्हणतात. आता याला घारापुरीवरून एलिफंटा असे नाव का पडले हे मी तुम्हाला नंतर सांगेन, पण त्याआधी आपण आजच्या या समुद्र सफारीचा आनंद लुटूया. दर सोमवारी एलिफंटा बेट बंद असते आणि जून-जुलै या पावसाळी वातावरणात तर हवामान खात्याच्या आदेशाशिवाय एलिफंटाच्या बोटी सोडण्यात येत नाहीत. पण आज आमचं नशीब चांगलं की आजच्या दिवशी एलिफंटाची बोट सोडण्यात आली आहे आणि आज आम्ही त्याचा आनंद घेणार आहोत. एका तासाच्या समुद्र सफरीचा आनंद घेत आपण पोचलो आहोत एलिफंटा बेटावर. या ठिकाणी देशविदेशातून पर्यटक येत असतात कारण हे बेट प्रसिद्ध आहे गुफांसाठी व निसर्गरम्य वातावरणासाठी. सुंदर. तो पक्षी कसा उडत गेला. हिरवा निसर्ग हा भोवतीने जीवन करा. इथे ना हिरवा निसर्ग हा भोवतीने. ओ वारा बघ काय सुंदर सुटलाय. हो ट्रेन आली. हिला टॉय ट्रेन म्हणतात. ही आपल्याला एलिफंटा गुफेच्या पायऱ्यांपर्यंत नेऊन सोडते. येऊ दे काय पाण्याची बाटली दे पाण्याची बाटली पिऊ दे. पाणी मला जवळ काय दिसते. पिऊ दे. टॉय ट्रेनमधून उतरल्यानंतर एलिफंटा गुफेपर्यंत जाण्यासाठी साधारण 120 पायऱ्या तुम्हाला चढाव्या लागतात. वाटेत तुम्हाला अतिशय सुंदर असे मनमोहक क्राफ्ट, ज्वेलरीज, मूर्त्या, समुद्रांच्या दगडांनी बनवलेले आर्टिफॅक्ट्स, पेंटिंग्स पाहायला मिळतील. 15 ते 20 मिनिटात आपण गुफेच्या गेटजवळ पोहोचतो. कशी दिसते मला ही ज्वेलरी? छान दिसते ना? मला तर असलंच घालायला आवडतं. एलिफंटाच्या गुफेत शिरण्यासाठी 2 ठिकाणी तुम्हाला तिकीट काढावे लागते.
मला माकडाच्या शेपटीला हात लावावासा वाटला, पण कसला भडकला तो माझ्यावरती. घाबरूनच पळून गेले मी तिकडून. ही मूर्ती अच्छा है, बहुत मस्त है. सबका अलग अलग आवाज है. बड़े इसका ज़्यादा आवाज होता है, स्मॉल इसका. हैप्पी ड्रम, हैप्पी ड्रम. आता आपण एलिफंटाचा इतिहास जाणून घेऊया. या गुफेला 2 समूहांमध्ये विभागले गेले आहे, हिंदू धर्म आणि बौद्ध धर्म. येथे एकूण 7 गुफा आहेत. मुख्य गुफेमध्ये 26 पिलर म्हणजेच खांब आहेत. यात भगवान शंकराच्या अनेक रूपांना दर्शविण्यात आलेले आहे. पर्वतांमध्ये वसलेल्या या गुफांमधील मूर्त्या दक्षिण भारतीय मूर्तिकलांनी प्रेरित आहेत. शिवाय असेही म्हटले जाते की चालुक्यच्या राजवंश राजकुमारने युद्ध जिंकल्यानंतर येथे भगवान शिवशंकराचे हे विशाल मंदिर निर्माण केले. मुख्य प्रवेशद्वाराजवळ आपण पोहोचलो. येथेही आपल्याला एक तिकीट काढावी लागणार. कम टू एलिफंटा केव्स. या फलकावर तुम्हाला घारापुरी लेणी असं वाचायला मिळेल. मगाशी सांगितल्याप्रमाणे याला एलिफंटा नाव कसे पडले हे मी तुम्हाला आता सांगते. जेव्हा येथे पोर्तुगीज आले तेव्हा त्यांनी या गुफेची तोडफोड केली व येथे हत्तीच्या प्रतिमा बनवल्या. तेव्हापासून या बेटाचे नाव घारापुरी बेट ऐवजी एलिफंटा बेट असे ठेवण्यात आले. येथे हिंदू धर्माच्या अनेक देवी देवतांच्या प्रतिमा पाहण्यास मिळतात. गुफामध्ये प्रवेश करताच प्रवेशद्वाराच्या एका बाजूस नृत्यविद्येच्या रूपात नटराजाची प्रतिमा तर दुसऱ्या बाजूस ध्यान मुद्रेत स्थानापन्न झालेली महायोगी शिवशंकराची प्रतिमा पाहण्यास मिळेल. गुफेमध्ये भगवान शिवशंकराच्या अनेक रूपांना दर्शविण्यात आले आहे. ही प्रतिमा आहे शिवशंकर अंधकासुराचा वध करताना. येथे तुम्ही भगवान शिवशंकराचे गंगाधर रूपात दर्शन करता. अर्धनारेश्वर रूपात भगवान शिवशंकर. रावणाच्या गर्वहरणाची प्रतिमा येथे साकारण्यात आली आहे. शिवपार्वती पर्वतावर विराजमान आहेत आणि रावण पर्वत हलवताना दिसत आहे. या गुफेचे मुख्य आकर्षण म्हणजे ही त्रिमूर्ती त्रिशिव आहे, जिला भगवान शिवशंकराचे त्रिरूप मानले जाते. आणि असं म्हटलं जाते की या मूर्तीला कर्नाटकच्या राजाद्वारे बनवले गेले होते. त्रिमूर्तीच्या शेजारी आपल्याला सुंदर नक्षीकाम केलेले आणि मूर्त्यांनी सुसज्जित गर्भगृह नजरेस पडेल. या गर्भगृहामध्ये शिवशंकराची खूपच मोठी पिंड आहे. त्याला मोनोलिथिक
शिवलिंग म्हणतात. या गुफेची सुंदरता पाहून युनेस्कोने 1987 मध्ये या गुफेला वर्ल्ड हेरिटेज साईट घोषित केले. वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजेच जागतिक वारसा स्थळ. मोठमोठ्या पर्वतांना फोडून या गुफेमध्ये सुरेख अशी शिल्पकारी केली गेलेली आहे. मुख्य गुफाच्या शेजारीच गुफा नंबर 2 आहे. या गुफेत प्रवेश करताच 2 शिवद्वारपालांच्या प्रतिमा नजरेस पडतील. या गुफेच्या अंतरंगात तुम्हाला एक छोटासा मंडप दृष्टीस पडेल आणि याच्या आत तुम्हाला श्री गणेशाच्या प्रतिमेचे दर्शन होईल आणि या गुफेच्या गर्भगृहात शिवलिंगाची स्थापना केलेली दिसेल. शिवलिंगाच्या प्रवेशद्वारावर तुम्हाला सिंह प्रतिमा पाहायला मिळतील. खरोखरच आपल्या भारतातील शिल्पकलेचे कौतुक करू तेवढे थोडेच. बघा ना, किती मोठ्या पर्वतांमध्ये ही अतिशय सुंदर अशी कलाकुसर केलेली आहे. या ठिकाणी बौद्ध भिक्षुक ध्यानधारणेसाठी बसत. त्यांच्यासाठी जलव्यवस्थापनाची सोयही या पाणपोईद्वारे केलेली असायची. बौद्ध आणि हिंदू धर्माच्या चिंतनात्मक भांडारात ध्यान महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आणि ही ध्यानधारणा करण्यासाठी शांत आणि एकाग्रतेची आवश्यकता असायची. मग त्यांच्या ध्यानधारणेसाठी अशा गुंफा बनविल्या जायच्या. ही गुफा देखील ध्यानधारणेसाठी बनवलेली आहे. या गुफेमध्ये एक मोठे शिवलिंग आहे. त्याचबरोबर सभोवती खोल्या बनवल्या आहेत, त्या ध्यानधारणेसाठी आहेत. अतिशय शांत आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये ही ध्यानधारणा पूर्ण व्हायची. अतिशय मनमोहक असे वातावरण या ठिकाणी असायचे की आपलं ध्यान कुठेही भटकू नये असेही ठिकाण आणि अशा या गुंफा. नहीं है, अभी नहीं है हमारे पास नहीं है, उधर ही है. गुंफा नंबर 3. पूर्वाभिमुख असलेल्या या लेण्यात एका रांगेत 3 कक्ष आहेत. राष्ट्रकूट कलेचा प्रभाव दाखविणारे खंडित अवस्थेतील हे द्वारपाल. मध्यवर्ती गर्भगृह आहे. यात लिंग मात्र दिसत नाही. या गुंफेचा आतील भाग पूर्णपणे भंग पावलेला आहे. एलिफंटा बेटावरील 1400 वर्षापूर्वीचे एकूण 9 ते 10 बौद्ध धर्म आणि हिंदू धर्माच्या गुंफा आहेत आणि या गुंफांपैकी फक्त 3च गुंफा बघण्यासारख्या आहेत, कारण या गुंफांना पोर्तुगीजांद्वारे पूर्णपणे खंडित केलेले आहे. या गुंफा हिंदू धर्म आणि बौद्ध धर्मांना रिप्रेझेंट करतात. मला पण ध्यानधारणेचा अनुभव घ्यावासा वाटला म्हणून मी सर्व शक्तिशाली ओमच्या ध्वनीचा जप केला. जप केल्यावर काही क्षणासाठी का असेना मनाला शुद्धता, शांतता आणि आनंद मिळाला. ओम नमः शिवाय. ध्यानधारणेसाठी याच आसनावर बसत असावेत याचा विचार करून मीही त्या आसनावर जाऊन बसले आणि ओमच्या ध्वनीचा जप केला. ती अनुभूती अगदी आनंददायी होती.
धन्यवाद. आमच्या दोघींची एलिफंटा केव्ह सफल झालेली आहे. ही माझी मैत्रीण सविता जी नांदेडला राहते. नांदेडवरून ती मुंबईला एलिफंटा केव्स पाहायला आली होती. आणि कसं वाटलं तुला? खूप छान वाटलं. खूप छान वाटलं ना? थँक्यू थँक्यू थँक्यू. वेलकम वेलकम. एलिफंटा केव्स पिकनिक सक्सेस. यस यस यस. थँक्यू 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 थँक्यू.